Hello, good morning, students. Today we have to discuss about the new concept, that is velocity. In our previous video, we have seen already speed means what. So, what are the types of speed? Okay. So, in this video, we have to discuss about the velocity. So, velocity means what? What are the types of velocity? Then, how we can measure the velocity? Okay. So, see, in this article, velocity means, so the basic formula to calculate velocity, which we have seen in first chapter, that is units and measurement, in units and measurement. So that formula is velocity is equal to displacement upon time. Displacement upon time. So we can say that the ratio of displacement and time is called as velocity. Okay. So we can find out its SI unit. So what is the SI unit of this velocity? We know displacement, which we have to measure in meter, and time it is in second. So meter per second, that is the SI unit of velocity. Then its dimension will be, so here dimension is exactly this displacement. What is the dimension for displacement? It is L1, because displacement means what? It is a length. And the dimension of time, that is T1. How it becomes? L1 T minus 1. So this is the dimension of velocity. That is, velocity is equal to displacement upon time, and displacement upon time, it means that this velocity is a vector quantity. Velocity, it is a vector quantity. Why it is a vector quantity? Because displacement also vector quantity. Because to specify the velocity, we require its magnitude as well as its direction. So in vector quantity, we have seen vector quantity. Vector quantity, it requires its magnitude. Magnitude means what? Its unit plus direction. If direction is there, then definitely that physical quantity is a vector quantity. व्हेलॉसिटी आणि स्पीड याच्यामध्ये काय फरक आहे? तर याच्यामध्ये हा फरक आहे की व्हेलॉसिटी ही वेक्टर क्वांटिटी आहे, तर स्पीड आपण कोणती क्वांटिटी बघितली आहे? स्केलर क्वांटिटी बघितली आहे. कारण स्पीड स्पेसिफाय करण्यासाठी आपल्याला फक्त त्याच्या मॅग्निट्यूडची गरज असते, म्हणजे त्याच्या युनिटची गरज असते. तिथे डायरेक्शनचा काहीच रोल नसतो. परंतु ज्यावेळेस आपल्याला व्हेलॉसिटी स्पेसिफाय करावी लागेल, त्यावेळेस मॅग्निट्यूड त्याचबरोबर त्याची डायरेक्शन सुद्धा महत्त्वाची आहे, आणि म्हणूनच या व्हेलॉसिटीला आपण कोणती व्हेलॉसिटी म्हणतो? वेक्टर क्वांटिटी. ठीक आहे. मग ही जी व्हेलॉसिटी आहे ही वेक्टर क्वांटिटी आहे. आता या व्हेलॉसिटीचे जे काही टाइप्स आहेत, हे कुठले कुठले टाइप्स आहेत? सपोज बॉडी इज मूव्हिंग इन एनी डायरेक्शन. सो व्हॉट आर द टाइप्स आर देअर? आता व्हेलॉसिटी म्हटलं की सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट येतो की त्याची ॲव्हरेज व्हेलॉसिटी जर आपल्याला काढायची असेल, फॉर एक्झाम्पल आपण घेऊ average velocity. Average velocity. एखाद्या व्हेकलची आपल्याला ॲव्हरेज व्हेलॉसिटी काढायची आहे. ठीक आहे. जनरली आपण जर म्हटलं व्हेलॉसिटी म्हणजे काय, तर आपला फॉर्म्युला लक्षात असतोच, डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम. पण ॲव्हरेज व्हेलॉसिटी जर एखाद्या व्हेकलची आपल्याला काढायची असेल तर काय करावं लागेल? आपल्याला जे काही डिस्प्लेसमेंट होईल त्या बॉडीचं डिस्प्लेसमेंट डिवायडेड बाय टोटल टाइम. मग टोटल डिस्प्लेसमेंट असेल त्या बॉडीचं, समजा फॉर एक्झाम्पल ए आणि बी हे दोन पॉईंट्स आहेत. आता या दोन पॉईंट्स मधलं जे काही डिस्प्लेसमेंट असेल ते डिस्प्लेसमेंट, टोटल डिस्प्लेसमेंट, आणि त्याला लागणारा, समजा पहिलं डिस्प्लेसमेंट D1 असेल, दुसरं डिस्प्लेसमेंट D2 असेल, तिसरं D3 असेल, चौथं D4 असेल, पाचवं D5 असेल.
तर याला जो काही पर्टिक्युलर टाइम लागेल, समजा D1 साठी टाइम लागला आपला T1, त्याच्यानंतर T2, त्याच्यानंतर T3, T4 आणि T5. तर हा जो काही टोटल डिस्प्लेसमेंट आहे, या टोटल डिस्प्लेसमेंटला कशाने डिवाइड करावं लागेल, आपल्याला टोटल टाइमने डिवाइड करावं लागेल. सो ॲव्हरेज वेलोसिटी इज इक्वल टू टोटल डिस्प्लेसमेंट ऑफ द बॉडी डिवाइडेड बाय टोटल टाइम टेकन. आता जनरली आपल्याला माहिती आहे, याच्या नावातच आहे ॲव्हरेज वेलोसिटी म्हणजे काय. साधारणतः आपल्याला ॲव्हरेज कसा काढतात हे माहिती आहे. तर ॲव्हरेज काढण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, त्या बॉडीनं ए पॉईंटपासून बी पॉईंटपर्यंत टोटल डिस्टन्स किती ट्रॅव्हल केला आहे आणि टोटल टाईम टेकन, त्या बॉडीला किती टोटल टाईम हा फ्रॉम ए टू बी जायला किती टाईम त्याला लागला. तर अशा पद्धतीनं आपण त्याची ॲव्हरेज वेलोसिटी काढू शकतो. आता ॲव्हरेज वेलोसिटी जर म्हटलं तर आता हे जे कंप्लीट जर इथून ए पॉईंट आणि ए पॉईंट टू बी पॉईंट हे जे जर डिस्प्लेसमेंट ठेवलं, तर हे जे डिस्प्लेसमेंट आहे, हे डिस्प्लेसमेंट कन्सिडर करू आपण 1 किलोमीटर आहे. आणि एखाद्या बॉडीला किंवा एखाद्या व्हेकलला ए पॉईंटपासून बी पॉईंटपर्यंत जाण्याकरता टाईम पिरियड किती लागला, तिला टाईम पिरियड लागला कन्सिडर करू 1 आवर. तर मग याची ॲव्हरेज वेलोसिटी किती असेल, तर ॲव्हरेज वेलोसिटी किती असेल, कारण ॲव्हरेज वेलोसिटीसाठी आपण काय करणार, टोटल डिस्प्लेसमेंट घेणार. टोटल डिस्प्लेसमेंट फ्रॉम ए पॉईंट टू बी पॉईंट किती होत आहे, 1 किलोमीटर डिवायडेड बाय, आता टोटल टाइम किती लागलं त्या व्हेकलला फ्रॉम ए पॉईंट टू बी पॉईंट, 1 आवर. ठीक आहे, म्हणजे आपली जी काही ॲव्हरेज वेलोसिटी येईल, ते ॲव्हरेज वेलोसिटी किती येईल, 1 किलोमीटर पर आवर. So this is the average velocity. ॲव्हरेज वेलोसिटी काढणं फार सोपं आहे. ॲव्हरेज वेलोसिटीसाठी तुम्हाला टोटल डिस्प्लेसमेंट माहिती पाहिजे आणि त्याला लागणारा टोटल टाइम माहिती पाहिजे. तर ही झाली ॲव्हरेज वेलोसिटी. आता ही जी ॲव्हरेज वेलोसिटी आहे, ही ॲव्हरेज वेलोसिटी आपण काढली या फॉर्म्युल्यानुसार, टोटल डिस्प्लेसमेंट अपॉन टोटल टाइम टेकन. तर ही जी ॲव्हरेज वेलोसिटी आहे, या ॲव्हरेज वेलोसिटीचा आणखीन एक वेलोसिटी आहे. ती जी वेलोसिटी आहे, ती वेलोसिटी पाहण्याचं काम आपलं स्पीडोमीटर करतं आहे. जनरली व्हेकलमध्ये जे स्पीडोमीटर असतं, ते स्पीडोमीटर काय करतं, ती वेलोसिटी पाहतं आणि त्या वेलोसिटीला म्हणतो आपण इन्स्टंटेनियस वेलोसिटी. आता ही जी वेलोसिटी आहे, इन्स्टंटेनियस वेलोसिटी, ही वेलोसिटी नेमकी कोणती वेलोसिटी आहे. आता फॉर इन्स्टंटेनियस वेलोसिटी साठी आपण काय करू, की ही जी ॲव्हरेज वेलोसिटी काढली आपण या फॉर्म्युल्यानुसार. आता उदाहरण आपण तेच घेऊ. समजा दोन प्लेस आहेत, दोन पॉईंट्स आहेत, ए आणि बी. ए पॉईंट आहे, बी पॉईंट आहे, आणि ए पॉईंटपासून आपण जर आपली जर्नी ट्रॅव्हल केली, तर ए पासून जर आपण आपली जर्नी ट्रॅव्हल केली आणि कुठपर्यंत आपल्याला पोहोचायचं आहे, बी पॉईंटपर्यंत, तर ए आणि बी यामधलं जे काही डिस्प्लेसमेंट आहे, ते डिस्प्लेसमेंट सर आपण जर 1 किलोमीटर घेतलं आणि जो काही टाइम लागेल फ्रॉम ए टू बी साठी, म्हणजे वी हॅव टू स्टार्ट अवर जर्नी फ्रॉम पॉईंट ए अँड वी हॅव टू रीच ॲट पॉईंट बी. मग या दोघांमधलं जे काही डिस्प्लेसमेंट आहे, ते किती घेतलं आहे आपण, 1 किलोमीटर घेतलं आहे. आणि या ए पासून बी पर्यंत जायला जो काही वेळ लागेल, तो घेतला आपण 1 आवर. एकदम सिंपल एक्झाम्पल आहे. आता डिस्प्लेसमेंट एक किलोमीटर आहे, टाइम 1 आवर आहे, तर याचा इन्स्टंटेनियस वेलोसिटी कशी काढणार. तर इन्स्टंटेनियस वेलोसिटी म्हणजे काय, आता हे झालं टोटल डिस्टन्स अपॉन टोटल टाइम, म्हणजे या दोघांचं जर डिव्हिजन घेतलं तर आपल्याला काय मिळेल, ॲव्हरेज वेलोसिटी मिळेल. आणि याची ॲव्हरेज वेलोसिटी किती आली, 1 किलोमीटर पर आवर. पण जर आपल्याला इन्स्टंटेनियस वेलोसिटी जर काढायची असेल, तर ती कशी काढायची. आता जिथून आपण आपली जर्नी ट्रॅव्हल स्टार्ट करतो, त्यावेळेस आपला जो काही टाइम पिरियड असतो, तो टाइम पिरियड किती असतो, टी इज इक्वल टू 0. म्हणजे टाइम किती आहे, 0. आपल्याला ती जर्नी स्टार्ट करायची आहे. मग टाइम इज इक्वल टू 0 असेल, त्यानंतर टाइम इज इक्वल टू 5 मिनिट असेल, त्याच्यानंतर टाइम इज इक्वल टू 10 मिनिट असेल, त्याच्यानंतर टाइम इज इक्वल टू 15 मिनिट असेल. म्हणजे हे जे इन्स्टंट टाइम आहे, तर या इन्स्टंटला
पर्टिक्युलर वेलॉसिटी किती आहे, तर त्या इन्स्टंटची जी काही वेलॉसिटी असेल तिला म्हणू आपण इन्स्टंटेनियस वेलॉसिटी. आणि ही समजा मी जर म्हटलं की मला ज्या वेळेस टाइम पिरियड हा 5 मिनिट असेल त्यावेळेसची वेलॉसिटी किती आहे हे पाहायची आहे, तर हे पाहण्याचं काम कोण करतं? स्पीडोमीटर. तुम्हाला माहिती आहे स्पीडोमीटर प्रत्येकाला माहिती आहे, जे बाईक चालवतात किंवा 4 व्हीलर चालवतात तर त्या व्हेकलमध्ये स्पीडोमीटर नावाचं एक इन्स्ट्रुमेंट राहतं. ते स्पीडोमीटर आपल्याला जनरली काय दाखवतं? स्पीड दाखवतं, दॅट इज व्हेलॉसिटी दाखवतं. मग आता ही ती जी व्हेलॉसिटी आहे ती व्हेलॉसिटी केव्हाची दाखवतं? तर पर्टिक्युलर इन्स्टंटची. तर इथं सर्वात महत्त्वाचा वर्ड आहे ॲट इन्स्टंट. ॲट इन्स्टंट म्हणजे काय? ॲट इन्स्टंट म्हणजे टाइम 0 पासून तर 1 तासापर्यंतच्या आतमधला कोणताही इन्स्टंट जर आपण घेतला. समजा मला टाइम 5 मिनिटात ज्यावेळेस आपली जर्नी ट्रॅव्हल झाली त्याच्यानंतर 5 मिनिटाची मला व्हेलॉसिटी पाहायची आहे. ठीक आहे. तर ती जी व्हेलॉसिटी आहे ती कोण दाखवतं? स्पीडोमीटर दाखवतं. तिला काय म्हणतो आपण? इन्स्टंटेनियस व्हेलॉसिटी. इन्स्टंटेनियस व्हेलॉसिटी म्हणजे काय? पर्टिक्युलर ॲट दॅट इन्स्टंट. म्हणजे 5 मिनिटाला त्याची व्हेलॉसिटी किती असेल, 10 मिनिटाला त्याची व्हेलॉसिटी किती असेल, 15 मिनिटाला त्याची व्हेलॉसिटी किती असेल. ठीक आहे. असा प्रत्येक इन्स्टंटला जी व्हेलॉसिटी आपण बघतो त्या व्हेलॉसिटीला म्हणायचं इन्स्टंटेनियस व्हेलॉसिटी. आता बघा याच्यामध्ये दोनच व्हेलॉसिटी अत्यंत महत्त्वाच्या आहेत की जनरली ॲव्हरेज व्हेलॉसिटी कशी काढायची? टोटल डिस्प्लेसमेंट डिवायडेड बाय टोटल टाइम. आणि इन्स्टंटेनियस व्हेलॉसिटी म्हणजे काय? तर इन्स्टंटेनियस व्हेलॉसिटी म्हणजे काय? पर्टिक्युलर द व्हेलॉसिटी ॲट पर्टिक्युलर इन्स्टंट. पर्टिक्युलर इन्स्टंटला व्हेलॉसिटी किती आहे त्या व्हेलॉसिटीला आपण म्हणणार इन्स्टंटेनियस व्हेलॉसिटी. आता पर्टिक्युलर इन्स्टंट म्हणजे काय? तर पर्टिक्युलर इन्स्टंट म्हणजे काय? समजा टाइम 5 मिनिट आहे तर 5 मिनिटाला किती व्हेलॉसिटी आहे. त्यानंतर टाइम इज इक्वल टू 10 मिनिट, 10 मिनिटाला किती व्हेलॉसिटी आहे. तर प्रत्येक इन्स्टंटला जी व्हेलॉसिटी असते त्या व्हेलॉसिटीला म्हणतो आपण इन्स्टंटेनियस व्हेलॉसिटी. ठीक आहे. आता हा व्हेलॉसिटीचा जो पार्ट आहे हा व्हेलॉसिटीचा पार्ट आपण जर पाहिला तर याच्यामध्ये जनरली आपण स्कूल लेवलला 2 व्हेलॉसिटीज शिकलो. कुठले कुठले? एक युनिफॉर्म आणि दुसरी आहे नॉन युनिफॉर्म. जनरली आपल्याला त्याच्यामधला डिफरन्स माहिती आहे, युनिफॉर्म व्हेलॉसिटी आणि नॉन युनिफॉर्म व्हेलॉसिटी म्हणजे काय. तर युनिफॉर्म व्हेलॉसिटी आणि नॉन युनिफॉर्म व्हेलॉसिटी म्हणजे काय होईल? तर युनिफॉर्म व्हेलॉसिटीमध्ये आपण पाहतो की बॉडी जी आहे ती बॉडी काय करत असते? डिस्प्लेसमेंट कसं कव्हर करत असते? इक्वल. आणि टाइम इंटरव्हल कसा लागतो त्याला? इक्वल. म्हणजे एखादी बॉडी युनिफॉर्म व्हेलॉसिटी एखादी बॉडी युनिफॉर्म व्हेलॉसिटीनं मूव्ह होत आहे. समजा फॉर एक्झाम्पल घेऊ आपण 2 पॉईंट्स आहेत ए आणि बी आणि ती जी बॉडी आहे ती युनिफॉर्म व्हेलॉसिटीनं काय होत आहे? मूव्ह होत आहे. तर युनिफॉर्म व्हेलॉसिटी म्हणजे काय? कॉन्स्टंट व्हेलॉसिटी. कॉन्स्टंट व्हेलॉसिटी. कॉन्स्टंट व्हेलॉसिटीचा अर्थ काय होतो? त्याचं मॅग्निट्यूड आणि डायरेक्शन काय असलं पाहिजे? कॉन्स्टंट असलं पाहिजे, चेंज झालं नाही पाहिजे. मग युनिफॉर्म व्हेलॉसिटी मध्ये काय होते? समजा फॉर एक्झाम्पल हे जे डिस्प्लेसमेंट आहे हे डिस्प्लेसमेंट समजा तुम्हाला हे डिस्प्लेसमेंट किती असेल? 1 किलोमीटर असेल. ठीक आहे. त्यानंतर याला बी पॉईंट नाव देऊ. त्या बी टू सी गेले तुम्ही, तिथं सुद्धा काय असेल? डिस्प्लेसमेंट 1 किलोमीटर असेल. सी टू डी जर गेले तर हे जे डिस्प्लेसमेंट आहे हे डिस्प्लेसमेंट किती असेल? हे असेल 1 किलोमीटर. ठीक आहे. मग आता तुम्ही ए टू बी गेलेत, बी टू सी, सी टू डी गेलेत, पण हे जे डिस्प्लेसमेंट आहे 1 किलोमीटर 1 किलोमीटर 1 किलोमीटर. तर आता जेव्हा तुम्ही ए टू बी जाणार त्यावेळेस तुम्हाला जो काही लागणारा वेळ आहे तो कन्सिडर करू आपण. सपोज टी इज इक्वल टू 1 किलोमीटरसाठी तुम्हाला जर 1 आवर एवढा वेळ लागत असेल आणि परत बी टू सी जाण्यासाठी सुद्धा तुम्हाला टी इज इक्वल टू 1 आवर लागत असेल आणि सी टू डी साठी सुद्धा तुम्हाला 1 आवर जर वेळ लागत असेल तर याला आपण काय म्हणू? याला म्हणू आपण युनिफॉर्म व्हेलॉसिटी. युनिफॉर्म व्हेलॉसिटीमध्ये काय होते की हे जे 1 आवर किलोमीटर डिस्प्लेसमेंट आहे हे तुम्ही किती वेळेमध्ये कव्हर करताय? 1 तासामध्ये कव्हर करताय. पुढचा 1 किलोमीटर डिस्प्लेसमेंट किती तासामध्ये कव्हर करताय? 1 तासामध्ये कव्हर करताय. आणि त्याच्या पुढचा 1 किलोमीटर डिस्प्लेसमेंट जे आहे ते किती तासामध्ये कंप्लीट करतायत? 1 तासामध्ये कंप्लीट करताय. म्हणून इथं तुम्ही काय करताय? इक्वल डिस्प्लेसमेंट जे आहे ते इक्वल डिस्प्लेसमेंट इक्वल इंटरवल ऑफ टाइम मध्ये काय करताय? कंप्लीट करताय. इक्वल इंटरवल ऑफ टाइम. तर
तर युनिफॉर्म वेलोसिटी म्हणजे काय? द वेलोसिटी ऑफ ॲन बॉडी ऑर ऑफ ॲन ऑब्जेक्ट सो इन विच दॅट बॉडी ऑर दॅट ऑब्जेक्ट कवर्स इक्वल डिस्प्लेसमेंट इन इक्वल इंटरवल ऑफ टाइम. एखादी बॉडी जर युनिफॉर्म वेलोसिटीनं मूव्ह होत आहे याचा अर्थ काय? ती जी बॉडी आहे ती इक्वल डिस्प्लेसमेंट इक्वल इंटरवल ऑफ टाईममध्ये काय करत आहे? कव्हर करत आहे. ठीक आहे, त्यालाच काय म्हणू आपण? युनिफॉर्म वेलोसिटी. मग आता दुसरी जी वेलोसिटी आहे ती आहे नॉन युनिफॉर्म वेलोसिटी. आता इथं काय होतं? दुसरी आहे नॉन युनिफॉर्म वेलोसिटी. आता या नॉन युनिफॉर्म वेलोसिटीमध्ये होतं काय ॲक्च्युअली? तर नॉन युनिफॉर्म वेलोसिटीमध्ये आपल्याला त्याचं मॅग्निट्यूड आणि त्याचं डायरेक्शन हे कॉन्स्टंट नाही ठेवायचं, हे चेंज करायचं. म्हणजे नॉन युनिफॉर्म वेलोसिटीमध्ये काय होईल? एक तर मॅग्निट्यूड चेंज होईल, मॅग्निट्यूड चेंज होईल किंवा त्याची डायरेक्शन चेंज होईल. बघा, नॉन युनिफॉर्म वेलोसिटीमध्ये एखादी बॉडी जर मोशनमध्ये असेल, नॉन युनिफॉर्म वेलोसिटी जर परफॉर्म करत असेल तर त्यावेळेस त्या बॉडीचं मॅग्निट्यूड चेंज होतं. मॅग्निट्यूड म्हणजे काय? त्याचं युनिट चेंज होतं. ठीक आहे, मग हे जे मॅग्निट्यूड आहे हे मॅग्निट्यूड चेंज होतं किंवा त्याची डायरेक्शन चेंज होते. ठीक आहे, तर या मॅग्निट्यूड चेंज होणं किंवा डायरेक्शन चेंज होणं आणि मॅग्निट्यूड आणि डायरेक्शन ह्या दोन्ही गोष्टी चेंज होतात किंवा मॅग्निट्यूड प्लस डायरेक्शन ह्या दोन्ही गोष्टी काय होतात? चेंज होतात. हे दोन्ही गोष्टी काय होतात? चेंज होतात. तेव्हा ती जी वेलोसिटी असेल ती असेल नॉन युनिफॉर्म वेलोसिटी. म्हणजे नॉन युनिफॉर्म वेलोसिटीसाठी त्या ऑब्जेक्टनं एक तर तिचं मॅग्निट्यूड जे आहे ते मॅग्निट्यूड चेंज करणं आवश्यक आहे किंवा वेलोसिटी चेंज करणं किंवा डायरेक्शन चेंज करणं आवश्यक आहे किंवा मॅग्निट्यूड आणि डायरेक्शन या दोन्ही चेंज करणं आवश्यक आहे. तर या वेलोसिटीला आपण म्हणतो नॉन युनिफॉर्म वेलोसिटी. ठीक आहे, आता फॉर एक्झाम्पल मी जर म्हटलं की एक बॉडी आहे आणि ती जी बॉडी आहे ए पॉईंटपासून बी पॉईंटपर्यंत निघाली आहे. आता ए पॉईंटपासून बी पॉईंटपर्यंत ज्यावेळेस ती निघते त्यावेळेस काय होईल? समजा ती एक 40 km/h एवढ्या कॉन्स्टंट स्पीडने ती जात आहे. ठीक आहे, आणि मध्येच जर ए या पॉईंटपासून निघाली आणि मध्येच जर तिने तिची डायरेक्शन चेंज केली, समजा बी पॉईंट इथे आहे, डायरेक्शन जर चेंज केली तर डायरेक्शन चेंज झाली म्हणजे तिची स्पीड कोणती होईल? नॉन युनिफॉर्म स्पीड. तुम्ही त्या व्हेकलचं एकतर मॅग्निट्यूड चेंज करा किंवा डायरेक्शन चेंज करा किंवा मॅग्निट्यूड प्लस डायरेक्शन चेंज करा. ज्यावेळेस ह्या गोष्टी चेंज होतील त्यावेळेसची ती जी वेलोसिटी असेल त्या ऑब्जेक्टची डेफिनेटली ती कोणती असेल? नॉन युनिफॉर्म. ठीक आहे, तर हे जे वेलोसिटीचे टाईप्स आहेत युनिफॉर्म आणि नॉन युनिफॉर्म हे खूपच सिंपल असे आहेत. फक्त तुम्हाला थोडंसं लक्ष देणं आवश्यक आहे. युनिफॉर्म वेलोसिटीमध्ये जे डिस्प्लेसमेंट असते इक्वल डिस्प्लेसमेंट हे कव्हर करण्यासाठी टाइम इंटरवल कसा असतो? इक्वल असतो. आणि इथं नॉन युनिफॉर्म वेलोसिटीमध्ये जे काही डिस्प्लेसमेंट आहे ते डिस्प्लेसमेंट अनइक्वल डिस्प्लेसमेंट राहते आणि तिला कव्हर करण्यासाठी टाइम पिरियड कसा लागतो? इक्वल इंटरवल ऑफ टाइम पिरियड लागतो. म्हणजे याच्यामध्ये इक्वल डिस्प्लेसमेंट, इक्वल इंटरवल ऑफ टाइम युनिफॉर्म वेलोसिटीमध्ये आणि नॉन युनिफॉर्म वेलोसिटीमध्ये तुम्हाला काय करावं लागते? तुम्हाला मॅग्निट्यूड किंवा डायरेक्शन चेंज करावे लागते किंवा मॅग्निट्यूड प्लस डायरेक्शन चेंज करावे लागते. तर हा फरक आहे युनिफॉर्म वेलोसिटी आणि नॉन युनिफॉर्म वेलोसिटीमध्ये. ठीक आहे, तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण वेलोसिटी संदर्भात शिकलोय की वेलोसिटी म्हणजे काय. ठीक आहे, त्याच्यानंतर वेलोसिटीचे टाईप्स, विविध टाईप्स आपण डिस्कस केलेले आहेत. जसं युनिफॉर्म वेलोसिटी आहे, नॉन युनिफॉर्म वेलोसिटी आहे, त्याच्यानंतर ॲव्हरेज वेलोसिटी आहे, त्याच्यानंतर इन्स्टंटेनियस वेलोसिटी आहे. तर हे जे वेलोसिटीचे प्रकार आहेत हे आपण व्यवस्थितरित्या डिस्कस केलेले आहे. फक्त कन्फ्यूज व्हायचं नाही युनिफॉर्म आणि नॉन युनिफॉर्ममध्ये. युनिफॉर्ममध्ये इक्वल डिस्प्लेसमेंट हे इक्वल इंटरवल ऑफ टाईममध्ये कव्हर केलं जातं. तर नॉन युनिफॉर्म वेलोसिटीमध्ये मॅग्निट्यूड किंवा डायरेक्शन किंवा मॅग्निट्यूड प्लस डायरेक्शन चेंज होतं. ठीक आहे, ओके, थँक्यू.